प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम. पुन्हा एकदा मी परमेश्वराचं वचन घेऊन तुमच्या समोर आलोय. या बघूया पुन्हा एकदा अगदी थोडक्यात परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला काय शिकवतं. मत्तेकृत सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 21वे वचन. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापांपासून तारेल. तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापांपासून तारेल. अद्भुत वचन आहे, सुंदर वचन आहे. आणि इंग्लिशमध्ये म्हटले, ही विल सेव्ह हिज पीपल फ्रॉम देअर सिन्स. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रजेला पापांपासून तारण्यासाठी या जगात आला. सुरुवातीलाच आदाम आणि हवेने आपण ज्याप्रमाणे मागच्या वेळेस पाहिलं की आदाम आणि हवेने पाप केलं आणि त्या पापाचा परिणाम संपूर्ण जगाला पापामध्ये जावं लागले. संपूर्ण जगाला शापामध्ये जावं लागले. या पृथ्वीवर शाप आले, मनुष्यामध्ये शाप आले आणि या शापाचा असा परिणाम झाला की आज अनेक प्रकारच्या रोग, आजार, विकार, संकट, समस्या, अडीअडचणी, अनेक प्रकारच्या त्रासांमधून म्हणजे सर्वच जण जात आहोत असं म्हणायला हरकत नाही. आणि मग तो प्रभू येशू ख्रिस्त या जगात येत असताना एक देवदूत येतो आणि त्याच्या योसेफाला, त्याच्या वडिलांना असं सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येणार आहे. पवित्र आत्म्याद्वारे त्याची निर्मिती आहे आणि तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. त्याचं नाव तू येशू असं ठेव, असं पुढे वचनांमध्ये सांगितलेलं आहे. परमेश्वराने प्लॅन केला होता या मनुष्याला पापातून बाहेर काढण्यासाठी. अद्भुत प्लॅन, ज्याची कल्पना तुम्ही आणि मी कधीच केली नसेल, कुठल्याच व्यक्तीने कल्पना केली नसेल. कदाचित त्या सैतानाला देखील हे नीट ठाऊक नसेल की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही कशा पद्धतीने तारले जाणार आहोत. परमेश्वराने केलेला अद्भुत प्लॅन. आणि त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीच्या अनेक भविष्यवाण्या होत्या, त्या पूर्णत्वाला जाव्यात. देवाची दैवी योजना मनुष्याच्या तारणासाठी जी त्याने बनवली ती पूर्णत्वाला जावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि तो तुम्हाला आणि मला पापांपासून तारण्यासाठी आलाय. एक छोटीशी घटना पाहूया आपण आणि त्या घटनेच्या द्वारे आम्हाला लक्षात येते की प्रभू येशू ख्रिस्त कशा पद्धतीने आम्हाला तारण्यासाठी समर्थ आहे किंवा कशा पद्धतीने तो तुम्हाला आणि मला तारतो. आणि मार्क सुवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 1 ते 11 वचनांमध्ये आम्हाला तिथे एक पक्षघाती मनुष्य पाहायला मिळतो. आणि त्या पक्षघाती मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे 4 जणांनी उचलून आणले. पक्षघाती म्हणजे पॅरालिसिस झालेला. 4 जणांनी त्याला उचलून कदाचित बेडवरती आणला असेल, झोळीमध्ये आणलं असेल, चादरीत गुंडाळून त्याला पकडून आणलं असेल. कशा तरी पद्धतीने 4 जणांनी त्याला उचलून घेऊन आलेत. आणि ज्या वेळेला ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेत, अनेक लोकांची गर्दी तिथे आहे. प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये आहे. तो देवाचं वचन लोकांना शिकवत आहे, तो लोकांना शिक्षण देत आहे आणि अनेक लोकांची खूप मोठा समुदाय त्याच्या पाठीमागे चालत होता. खूप लोक तिथं गर्दी करून असतील आणि ह्या पक्षघाती मनुष्याला ज्यावेळेला त्या 4 जणांनी उचलून आणले त्यावेळेला त्यांना त्या येशूकडे जाता येत नाहीये, त्या येशूपर्यंत पोहोचता येत नाही. त्यांना कोणी जागा देत नाहीये, त्यांना जाऊ शकत नाहीये ते त्या येशूजवळ. आणि मग अशा वेळेला त्यांनी काय केलंय की त्यांनी त्या घराचं छप्पर उचकटलं असं सांगितलंय. ते 4 जण त्या घराच्या छपरावरती चढले, त्यांनी ते छप्पर उचकटले आणि तिथून दोरीने कदाचित त्यांनी त्या पक्षघाती मनुष्याला येशूच्या समोर सोडलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि पुढे असं म्हटले की त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया. एक सुंदर आणि अद्भुत घटना आम्हाला इथं पाहायला मिळते. पक्षघाती मनुष्य, पॅरालाइज झालेला मनुष्य, त्याचा देवावर किती विश्वास आहे, येशूवर किती विश्वास आहे काही माहीत नाही. त्या 4 जणांनी ऐकलं असेल की येशूकडे गेल्यानंतर आरोग्य मिळतं. येशू अनेक जणांना बरं करत फिरत होता असं बायबलमध्ये सांगितलंय. येशू अनेकांना आरोग्य देत होता, भूतग्रस्तांना तो मुक्त करत होता. आणि जे पीडित आहेत, जे त्रासात आहेत, जे आंधळे आहेत, लंगडे आहेत, पांगळे आहेत, अशा अनेकांना त्याने आरोग्य दिले. आणि त्याच्याविषयीची जर पुस्तकं लिहिली तर या जगामध्ये कदाचित शाही संपून जाईल. इतकं अगाध असं परमेश्वराचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आहे.
परंतु आज आम्ही अगदी थोडक्यात पाहत आहोत की त्या पक्षघाती मनुष्याला ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर सोडलंय आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे पाहून म्हणतो, मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि मग पुढे आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याला पुन्हा एकदा 11व्या वचनात म्हणतो, उठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. आणि तो पक्षघाती मनुष्य तिथं बरा झालाय आणि आम्हाला पाहायला मिळतं की तो आपली बाज उचलून घेऊन चालू लागलाय. त्याचा विश्वास अद्भुत होता. त्या 14 जणांचा विश्वास कदाचित चांगला असेल. त्यांना सगळ्यांना माहिती झाला असेल येशूच्या द्वारे आरोग्य मिळतं. त्यांनी जो खटाटोप केलेला आम्हाला पाहायला मिळतो, त्या घरावर चढणं, त्या घराची कौलं किंवा छप्पर उचकटणं आणि त्याच्यातून त्या पक्षघाती मनुष्याला खाली सोडणं. आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्ही पहिलं वचन वाचलं त्याप्रमाणे येशू आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून वाचवण्यासाठी आला. आणि इथं प्रभू येशू ख्रिस्त तेच सांगतो की तुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तोच प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला देखील सांगत आहे की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि जर तुम्ही इथे पाहिलेत मार्क शुभवर्तमान 2 अध्यायाने 17व्या वचनामध्ये, तर येशू त्यांना म्हणतो, तिथलचे लोक लगेच कुरकुर करायला लागले, कसं काय हा पापांची क्षमा करू शकतो वगैरे वगैरे. आणि शास्त्री परुषी यहुदी जे त्याचे स्वतःचे लोक होते, ज्यांनी त्या येशूलाच वधस्तंभावरती खेळलंय, त्याच लोकांनी तिथं कुरकुर करायला सुरुवात केली. आणि तिथे आम्हाला पाहायला मिळतं की येशू त्यांना म्हणतो, निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर रोग्यास असते. मी नीतिमानास नव्हे तर पाप्यास बोलवावयास आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांना बोलवण्यासाठी या जगात आला. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करण्यासाठी या जगामध्ये आला. आणि आम्हाला आज ही गोष्ट समजून घ्यायची की त्याच पापामुळे कदाचित आम्ही रोग, आजार, विकार, त्रास, संकट, समस्या, अडीअडचणींमध्ये सापडलेलो आहोत. प्रियांनो, आज आम्हाला पुन्हा एकदा गरज आहे प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहण्याची. आज आम्हाला पुन्हा एकदा गरज आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावरती चालण्याची. आणि जर तुम्ही शुभवर्तमानाचा पहिला शब्द पाहिलात, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आम्हाला लक्षात आलं पाहिजे की आम्ही पापामध्ये आहोत. आणि जर आम्ही असं म्हणू की आम्ही नीतिमान आहोत, आम्ही पापच केलेलं नाही, आम्ही कधीच कुठल्याच प्रकारच्या पापामध्ये आम्ही सापडलेलो नाही, आम्ही फार धार्मिक आहोत, नीतिमान आहोत, तर बायबल आम्हाला असं सांगते की प्रभू येशू ख्रिस्त नीतिमानांना बोलवण्यासाठी आलेला नाही, तो पापी लोकांना बोलवण्यासाठी या जगामध्ये आला. आणि तो म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तो आजही जर तुम्ही तुमचे पाप कबूल करून सोडून देताल तर तो तयार आहे तुम्हाला क्षमा करायला. या जगात कोणीच नीतिमान नाही. मी मागच्या वेळेस देखील सांगितलेलं आहे. प्रियांनो, आम्हाला येशूकडे पाहण्याची गरज आहे. आज आम्ही अनेक प्रकारच्या निराशेमध्ये असू, अपयशामध्ये असू, आम्ही त्रासामध्ये असू, दुःखामध्ये असू, आजार आणि रोग आमच्या जीवनामध्ये असतील. प्रियांनो, या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. आणि आमच्या निराशेमध्ये तो आम्हाला आशा अशी आहे, आमच्या त्रासात, संकटात, रोग, आजार, विकारांमध्ये तो आम्हाला आरोग्य असं आहे. आमच्या कष्टांमध्ये तो आम्हाला विश्रांती देणारा परमेश्वर आहे. आमच्या अंधारामध्ये तो आमच्यासाठी प्रकाश बनून या जगामध्ये आलाय. आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे कशा नजरेने पाहत आहोत. अजून एक घटना छोटीशी तुम्हाला सांगतो. योहानकृत शुभवर्तमानामध्ये 8वा अध्याय आणि 1 ते 11 वचनांमध्ये आम्हाला एक व्यभिचारी स्त्री तिथे पाहायला मिळते. आणि ह्याच शास्त्री पुरुषांनी प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यासाठी अजून एक नवीन उद्योग केलेला आम्हाला पाहायला मिळतो. एक स्त्री होती आणि तिला व्यभिचार करताना पकडले असं सांगण्यात आले. आणि त्यांनी त्या स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन आलेत. आणि त्या काळात अशी पद्धत होती की व्यभिचार करणाऱ्यांना दगडमार करून मारून टाकायचं. आणि त्या सगळ्यांनी हातामध्ये दगड उचललेत आणि ते आता म्हणतात की या व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला काय करायचं, हिचं काय करायचं, हिचा कसा तू न्याय करशील येशू. आणि येशू म्हणतो की ज्यांनी कधीच पाप केलं नसेल त्यांनी पहिला दगड मार. आम्ही आज बघतो जगामध्ये एकमेकांना दोष देण्यामध्ये लोक अतिशय एक्सपर्ट झालेत, PhD केली असं म्हणायला हरकत नाही. स्वतःकडे मात्र कोणीच पाहत नाही. परंतु प्रियांनो, आपण आपल्या स्वतःकडे पाहायला शिकूया. लोकांकडे पाहणं, लोकांना दोष देणं, बोट लावणं बंद करू आणि स्वतःकडे पाहायला शिकूया. आम्ही कुठल्या प्रकारच्या पापामध्ये आहोत, कुठल्या प्रकारच्या त्रासामध्ये आहोत, आम्हाला कशी सुटका मिळेल आणि आमचं स्वतःचं भवितव्य कसं अंधारातून उजेडामध्ये येईल, आम्ही स्वतः कसे तारले जाऊ, याच्याकडे आम्हाला आज पाहण्याची गरज आहे. आणि प्रियांनो, त्या व्यभिचारी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की
त्या लोकांना असं म्हणतो, ज्यावेळेला त्यांनी व्यभिचारी स्त्रीला आणले त्यावेळेला तो लोकांना म्हणतो, ज्यांनी पाप केलं नसेल त्याने पहिला दगड तिला मारा. आणि आश्चर्याची गोष्ट आहे की कोणीच तिला दगड मारलेला नाही. प्रत्येकाला हे समजले की मी पापी आहे, प्रत्येकाला हे समजतंय, परंतु पाप कबूल करायची प्रवृत्ती नाही प्रियांनो. आणि प्रभू येशू ख्रिस्त तेच तुमच्याकडे मागतो. पाप कबूल करा, सोडून द्या, विश्वास ठेवा, पश्चाताप करा. हीच बायबलची शिकवण आहे. याच्यापेक्षा वेगळं परमेश्वराने काहीच सांगितलेलं नाही. तोच प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यभिचारी स्त्रीला असं म्हटलंय, जा इथून पुढं पाप करू नको, मी पण तुला दोष देत नाही. हालेलुया. अतिशय प्रेमळ, अतिशय प्रीती करणारा तो परमेश्वर, त्याने तिला दोष लावलेला नाही, त्याने तिला हाकलून दिलेला नाही. त्याने तिच्यावरती प्रीतीच केली आणि तिला सांगितलंय की जा इथून पुढे मी देखील तुला दोष, तू देखील इथून पुढे पाप करू नकोस, मी पण तुला कुठल्याही प्रकारचा दोष लावत नाही. तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला दोष लावणारा नाही. तो आम्हाला आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी या जगामध्ये आला. आणि आपण ही गोष्ट समजून घेऊया की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्याच द्वारे आम्ही तारले जाणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्याच द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आणि या गोष्टी आम्ही थोडंसं लक्षात घ्यायला शिकूया. या वचनांच्या द्वारे परमेश्वर आज तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो प्रियांनो. आम्ही पापामध्ये आहोत, आम्ही त्रासामध्ये आहोत, दुःखामध्ये आहोत, निराशेमध्ये असताल, अपयशामध्ये असताल प्रियांनो, या सगळ्यांमधून प्रभू येशू ख्रिस्त बाहेर काढू शकतो. तो आमच्या निराशेमध्ये आमच्यासाठी मोठी आशा घेऊन आलेला आहे. आणि ही एक सुवार्ता मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलोय की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला तारण्यासाठी समर्थ आहे. विचार करायला शिका, देवावरती विश्वास ठेवायला शिका, आणि तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जायला, आमच्या पापांची क्षमा करायला तो तयार आहे. आपण फक्त एकच काम करायचंय, विश्वास ठेवायचा आहे. आम्हाला आमच्या जुन्या पापातून बाहेर निघायचंय आणि आम्हाला त्या परमेश्वराच्या मार्गावर चालायला शिकायचंय. या आपण छोटीशी प्रार्थना करूया आणि थांबूया आपण इथे. धन्यवाद देतो जिवंत परमेश्वर पित्या, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत आम्ही तुझ्या दयासनापुढे येतो. आजच्या या वचनांच्या द्वारे तू पुन्हा एकदा आमची भेट घेतलीस आणि प्रभू येशू तू म्हणतोस की मी पण तुमच्या पापांची क्षमा करतो. मी पापांना बोलवण्यासाठी या जगामध्ये आलोय. तो प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यभिचारी स्त्रीला म्हणतो, जा मी तुला दोष देत नाही, इथून पुढे पाप करू नकोस. होय परमेश्वरा, आम्हाला आमच्या पापांमधून बाहेर काढ. आम्ही जी पापं आजपर्यंत केली असतील त्या पापांची तू आम्हाला क्षमा कर. आणि परमेश्वरा, आम्हाला तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी, तुझ्या संगती एकनिष्ठ राहण्यासाठी लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य पुरव आणि आमचा विश्वास तुझ्यावरचा वाढव, अशी आज नम्रतेची विनंतीने प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला येशूच्या नावात तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या अपराधांची क्षमा कर. प्रत्येक जण जे आज त्रासात, संकटात, समस्यात, अडीअडचणींमध्ये असतील, रोग आजार विकारांमध्ये असतील, अशा प्रत्येकाला येशूच्या नावात, येशूच्या रक्ताच्या द्वारे सुटका दे. आणि परमेश्वरा, अद्भुत असं जीवन तू प्रत्येकाला दे, ज्याच्यामध्ये तुझ्या नावाचा गौरव असेल. होऊ देत सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तुझ्या गौरवासाठी. सर्व काही तुझ्या हातात सोपवून देत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व समर्थ नावावरती विश्वास ठेवायला शिका, अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करेल. आणि त्या विश्वासाच्या द्वारे तुम्ही आणि मी तारले जाणार आहोत. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनांसह. तोपर्यंत काळजी घ्या. स्वतःच्या विश्वासामध्ये वाढ होईल अशा प्रकारच्या प्रार्थना करायला शिका. आणि देवावरच्या विश्वासामध्ये खंबीर व्हा, बळकट व्हा. हीच आज एक मी आशा तुमच्याकडे करतो. थँक्यू. प्रेज द लॉर्ड.